शिलेदार. मात्र खेळ इथेच संपला नाही. पहिल्यांदा तारा आणि शिलेदार यांना एकत्र पाहण्यात आलं, परंतु कालांतरानं तिनं शिलेदार सोबत राहणं सोडून दिलं. त्यानंतर जो एरिया सेनापती डॉमिनेट करायचा तिथं सुभेदारचा अस्तित्व वारायला लागला. आम्ही स्वतः देखील ताराला आणि सुभेदारला एकत्र दव्याचं किल करताना पाहिलं. परंतु लगेच दुसऱ्या दिवशी तारा ही सेनापती सोबत दिसून आली आणि त्यांचं मेटिंगचं बिहेवियर दिसून आलं. ही काय अनयुज्युअलचं जे असेल तरी तारा एकाच वेळेला 3 नरांच्या एरियात आहे, त्याच्यामुळे ती प्रेफर करते की जे 2 डॉमिनेट नर आहे त्याच्यामध्ये सेनापती असेल किंवा सुभेदार असेल ह्या दोघांसोबत देखील तिनं कालावधी घालवला आणि सगळ्यात शेवट तिनं सेनापतीला प्रेफर केलं आणि कोर्टशिप सुरू केली. अखेरीस सेनापतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बलाढ्य वाघ ठरतोय. म्हणजेच सेनापतीने चंदानंतर आता तारासोबतही मिलन केलंय. त्यासाठी तो सातत्याने धरण पोहून चंदा आणि तारा या दोघांच्याही हद्दक्षेत्रात आपले अस्तित्व कायम ठेवतोय. असे करताना तो सुभेदारला देखील आपल्या हद्दक्षेत्रात फिरू देतोय. सह्याद्री वाईल्डलाईफ फाउंडेशनने व्याघ्र प्रकल्पाला दिलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या या व्हिडिओत एकाच वाटेवर सायंकाळी आणि रात्री सेनापती आणि सुभेदार वावरताना दिसतात. सेनापती हा धरण कसे पोहतो याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी MahaMTB या आमच्या YouTube चॅनलवरील पूर्ण व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि फॉलो करा MahaMTB वाईल्डलाईफ.